आता आपली पुढची रेसिपी काय आहे? भाताच्या कुरड्या. भाताच्या कुरड्या. कुरड्या पण बऱ्याच प्रकारच्या भात नाही का? भाताचे मी पहिल्यांदा जगले. हे कसं काय सुचलं तुम्हाला? एके दिवशी भात केला होता, तो बिघडला. बिघडला म्हणजे जास्ती मऊ झाला की जे खायला नाही कोणी त्या दिवशी. मग काय करायचं त्याचं? मग थोडीशी चकली करून बघितली त्याची. म्हटलं चकली करता करता हे पण होईल थोडं, मग मिक्स करून बघितलं, प्रयोग करून बघितले आणि मग ते कुरड्या छान झाल्या. मग भाताच्या कुरड्या सुरुवातच झाली का तुमच्याकडे भाताच्या कुरड्या? ओके, साहित्य सांगता मला काय काय? हा तयार मऊ भात, हे कॉर्नफ्लॉवर, हे मीठ आणि हा पापड खार. बापरे, केवढं ते साहित्य, छाती दडपली माझी. पण हा भात म्हणजे खूप मऊ, म्हणजे खूप मऊ आहे का? मग जास्ती शिट्ट्या करून झालेला भात आहे. बर 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 ओके. आता साहित्य बघितलं, आता काय करायचं मला सांगा. हा भात घ्यायचा, लहान मुलांना आपण देतो ना मेथकूट, तूप, आठवत नाही का लहानपण जरा गेले ना दिवस ते. मेथकूट काही दिसत सुद्धा नाही. पूर्वी घरी मेथकूट बनवायचं नाही का? मी बनवते ना. अजून बनवतो? क्या बात आहे. ओके, आता काय? आता हे कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लॉवर मग त्याला चिकटपणा येतो आणि एक संध कुरडई निघते. अच्छा, तिखट बिखट काही दिसत नाही मला. काही नाही. आणि गरज सुद्धा नाही का तिखटाची? मग ते लहान मुलं खाऊ शकतात ना. हे काय आपण घालतोय? हे पापड खार. अच्छा, पापड खारचं वैशिष्ट्य काय असतं? काय होतं याच्यामुळे? फुलतात चांगल्या, पापडात घालतात म्हणून पापड खार म्हणतात. पण हे पचायला जड असतं असं म्हणे का? असं काही नाही. तसं काही. आता आपल्याला मळायचं ना? आता मळायचं, थोडासा पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं थोडस. मऊ भात असल्यामुळे पटकन कालवला जातो तो लगेच. आता काय करायचं मला सांगता? आता ते चकली पात्रात घालायचा. ह्याच्यात का? म्हणजे मगाशी मी जे फसलो होतो त्याच्यात घालायचं. ओके. प्रयत्न करतो परत एकदा. जमलं जमलं असं वाटतंय. जमलं. आता काय करायचं? घालायचे ते तुम्ही घाला. ते काय आपल्याला हे पडणार नाही. ओके. ते लाकडाचं लाकडाचं आणि पितळी चकत्या यायच्या ते, आणि मग त्या चकड्या अशा करून ते पाडायला लागले. मारामारी करून. हे कसं जरा स्मूथ आहे. आता हे आपल्याला उन्हात वाळत घालायचे. ते साधारण किती वेळ, म्हणजे वेळ विचारणं चुकीचं आहे. दोन दिवस तरी लागतात. ऊन किती कडक पडतं त्याच्यावर. पावसाळ्यात जर घरात वाळत घालून दिला तर त्याला एक साधारण महिना लागेल. पण कडक उन्हात जर वाळत घातलं तर 2 दिवसात तुमचं व्यवस्थित होईल. ते मी उन्हात घालायला चाललोय असं मी जर तुम्हाला सांगितलं तर ते मूर्खपणाचं ठरेल. मी एवढा मूर्ख नाहीये की तयार कुरड्या न आणण्यात का. त्यामुळे आपण हे आता बाजूला ठेवूया. हेही सरकून देऊया बाजूला. आणि तयार म्हणजे वाळलेल्या, उन्हात वाळवलेल्या कुरड्या आपण ज्या आहेत त्या आता बाहेर काढूया. आता पुढे काय करायचं मला सांग. आता ह्या तळून घ्यायच्या की खायला सुरुवात. क्या बात आहे. चालू आहे? हो चालेल. तेल हळूहळू आता कडकडीत तापेल आणि मग ते असं असं हळूहळू वर येईल. That's it. तेल कडक तापलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात एवढा वेळ लागता कामा नाही. थोडक्यात हे तेल कडक तापलेलं नाहीये. असं मुद्दा तुमच्या लक्षात आला. काय करायचं तुम्ही लिहून घ्या कडकपणे. साहित्य आणि कृती. भाताच्या कुरड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मऊ भात, कॉर्नफ्लोर, पापड खार आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये शिजवलेला भात, कॉर्नफ्लोर, पापड खार आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करावं.
सोऱ्यामधून या मिश्रणाच्या कुरडया पाडून त्या वाळवून घ्याव्यात. तयार वाळलेल्या कुरडया डीप फ्राय करून घ्याव्यात.